कुर्ला येथे झालेला बस अपघात हा अतिशय भीषण आहे। या अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू झालाय तर 40 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत। मी सध्या ज्या बसमध्ये उभी आहे ही त्याच बसची प्रतिकृती आहे। अपघातमध्ये जी बस खरं तर त्या ठिकाणी अपघातग्रस्त झालेली बघायला मिळाली होती त्याच बसची ही प्रतिकृती आहे। आणि नेमकं या बसची पद्धती काय आहे, कुठल्या कुठल्या गोष्टी या बसमध्ये आहेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण बघतोय की खरं तर ज्या ठिकाणी ड्रायव्हर बसतो त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर तिथे एक्सिलेटर आणि ब्रेक हे दोनच केवळ ऑप्शन जे आहेत ते सध्या बघायला मिळत आहेत। या ठिकाणी क्लचचा ऑप्शन नाहीये। त्यामुळे एकूण जर बघितलं तर इलेक्ट्रिक बसमध्ये अशा पद्धतीनं जे आहे ते एक वेगळेपण सध्या या ठिकाणी बघायला मिळतं, कारण या ठिकाणी केवळ एक्सिलेटर आणि ब्रेक हे दोन ऑप्शन असतात। इतर ज्या पेट्रोल डिझेलच्या गाड्या असतात त्याला क्लचचा ऑप्शन असतो। त्यामुळे जो वाहन चालक होता संजय मोरे त्याला इलेक्ट्रिक बस चालवण्याचा अनुभव फारच कमी होता आणि इतर वाहनं त्याने याआधी चालवली होती। त्याच्यामुळे त्या ठिकाणी एक्सिलेटर, ब्रेक आणि क्लच हे 3 ऑप्शन त्या ठिकाणी उपलब्ध होते। पण इलेक्ट्रिक बस चालवताना ज्या पद्धतीनं खरं तर चूक त्याच्या हातून झाली त्यानंतर तो घाबरला असल्याचं देखील प्राथमिकदृष्ट्या सांगण्यात येतंय आणि त्यामुळेच त्याने एक्सिलेटर दाबलं असावं आणि त्यामुळे खरं तर बसचा स्पीड वाढला असावा असं सध्या म्हणण्यात येतंय। एकूण जर बघितलं तर ज्या पद्धतीनं तो अपघात झालेला बघायला मिळाला तो खरं तर मानवी चुकीमुळे खरं तर हा अपघात झालेला होता। याचा अधिक तपास जरी पोलीस करत असतील तरी इलेक्ट्रिक बसमध्ये ज्या पद्धतीचं वेगळेपण बघायला मिळतं आहे, सिस्टम्स ज्या आहेत त्या वेगळ्या त्या ठिकाणी बघायला मिळत आहेत। त्यामुळे कुठेतरी वाहन चालक गोंधळलेला होता का असं देखील सध्या मत व्यक्त करण्यात येत आहे। मात्र अनेक अनुभवी खरं तर इलेक्ट्रिक बससाठी अनुभवी ड्रायव्हर त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी देखील या निमित्तानं व्यक्त होताना बघायला मिळतेय। कॅमेरापासून अरविंदसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।